नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण शिवणार आहे देवसेना प्लेट्स बाही. तर त्यासाठी पहा, मी बाही लांबी घेतली आहे 10.5 इंच आणि बाही रुंदी आहे आपली 9.5 इंच. तर पहिल्यांदा मी हे बाहीचा आकार वगैरे काढून घेतलाय. तर आता आपल्याला हीच बाही अस्तरवर कटिंग करून घ्यायची. तर हा ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजची मी देवसेना प्लेट्स बाही शिवणार आहे. तर हे पहा, हा कपडा आहे, हा आपण एकावर एक पहिल्यांदा ठेवून घ्यायचा. आणि आता इकडे याला जोड येणार आहे या बाहीला. तर जिथं जोड येणार आहे ना, याचा सेंटर काढून घ्यायचा आधी, मध्य करायचा असा. तर खून करून घ्यायची अशी मध्यावर. समजा इथं सेंटर येतंय ना, तर बरोबर सेंटरवरच सेंटर ठेवायचा, म्हणजे दोन्ही बाजूला समांतर जोड जातो. याचा पण सेंटर करून घ्यायचा अस्तरचा, कारण एका साईडने कदाचित जास्त जोड येण्याची शक्यता असते म्हणून. हे पहा, असं सेंटर काढला आणि बरोबर या सेंटरला हा सेंटर ठेवून द्यायचा. हे पहा असा. आणि हे पहा, आणि एवढा जोड येतोय पहा, या साईडने एवढा जोड येणार आहे आणि इकडनं पण तेवढाच आहे सेम जोड. आणि आता आपण ही बाही कट करून घेऊ. तर कट करून घेतली. आता ही बाही आपण खोलवा गोलवा करून पण पहिलीच ठेवून घ्यायची. तर इथे जोड आहे, आपल्याला इथं जोड द्यायचा आहे. तर आधी आपण ठेवून घेऊ खोलवा गोलवा करून आणि त्यानंतर बाहीला जोड देऊ. तर हे पहा, हा झाला खोलवा, हा झाला गोलवा. हे पहिल्यांदा करून घ्यायचं, कारण एक साईडची बाही होते. हे पहा, आपण हे असं उलटं ठेवलंय कपडा आणि इकडं पण तसंच, हा पण तसंच करून घ्यायचा. आणि आता मी बाकीचे पार्ट कट करून घेते आणि मग आपण बाही शिवायला घेऊ. हे पहा, ही ब्लाऊजची बाही ना आपण उलटी घेतली आहे आणि हे सुईचं. तर आता आपण याचा आहे ना बाहीचा निम्मा करून घेऊ आधी. पहा, निम्मा करायचा, लागलं तिथं आपण रेश मारून घेऊ. तर थोडंसं नखाने प्रेस करून घ्यायचं. पहा, आणि इकडनं ह्या सेंटरपासून इकडे 3.25 इंच घ्यायचं आणि इकडे 3.25 इंच. ही देवसेना प्लेट्स बाही आहे. खाली 5.5 इंच घ्यायचं आपल्याला, 5.25. आणि इथे अशी रेश मारून घ्यायची आणि इकडे पण अशी रेश मारून घ्यायची. आणि हे झालं का, इथून असं शिलाई मारायची. ह्या साईडने इकडनं नाही शिवत यायचं, इथून पहिली ही टिप मारून घ्यायची आणि त्यानंतर ही पण सरळ टिप मारून घ्यायची 1/4 इंच. तर चला आपण सुरुवात करू. तुम्हाला वाटलं कपडा निसरडा असेल तर तुम्ही टाचण्या पण लावू शकता. आणि आता इकडे शिवून झालं, आता ही खालची बाजू पण शिवून घ्यायची. आणि आता हे आपल्याला 1/2 इंच ठेवून हे कट करून घ्यायचं आहे असं.
आणि ही पण बाजू कट करून घ्यायची. इथं थोडंसं काप जास्त यायचा, असं क्रॉस मारून घ्यायचं, कट करून घ्यायचं, जेणेकरून आपली स्लीव पलटी होईल. आणि आता इथे असं पलटी करून घ्यायचं. पहा असं. आणि आता इथं पहिल्यांदा ही खालची बाजू शिवून घ्यायची आपल्या स्लीवची. इथे 1/2 इंचावर टिप मारून घ्यायची. इकडे शिवून झालं का हे शिवून घ्यायचं. पहिल्यांदा इथे कडेला टिप मारायची. अगदी कडेला टिप मारून घ्यायची आणि इथे पण तसंच टिप मारून घ्यायची. आणि नंतर मग हे राहिलेला भाग शिवून घ्यायचा. बाही जोडून घ्यायची. थोडासा जोड द्यायला लागतो, लक्षात ठेवा. आणि या साईडला पण तसंच शिवून घ्यायचं. इथे पण मी जोड दिला, दोन्ही बाजूंनी जोड दिले पहा स्लीवला. आणि आता हे जे काही एक्स्ट्रा कपडा बाहेर निघलाय ना, तो व्यवस्थित कट करून घ्यायचा. इकडनं पण तसंच करायचं. आणि आता आपण इथे मध्ये प्लेट्स पॅच जोडणार आहे प्लेटचा. तर हे पहा, आता ही बाही लांबी, हा पट्टा आहे ना, मी पूर्ण किती इंच घेतलाय सांगते तुम्हाला. हा पट्टा आहे 17.5 इंच आणि याची लांबी आहे 5.5 इंच. आणि मग आता आपल्याला इथं प्लेट्स घ्यायच्यात. तर इथे पहा, हा कपडा कमी आहे म्हणून तसे 2-2 इंचाचे प्लेट्स घेतात, पण हा कपडा छोटा आहे म्हणून मी फक्त 1.25 इंचावर खून करून 1.25 इंचाचेच प्लेट्स काढणार आहे. आणि तुम्ही 3, 4, 5 काढू शकता, तुम्हाला जेवढ्या आवडतात तशा. इकडे पण सेम तसंच करायचं. 1.25, 1.25, 1.25. आणि नंतर आता इथं हे पहा, आता हे आपला सेंटर इथं मधला हा सेंटर पहा. आता इथून आहे ना, हे सेंटरवर इकडं आपल्याला कपडा घ्यायचा आणि बघा हे इथं या प्लेट्स पाडायला खूप मैत्रिणींना प्रॉब्लेम होतो, पण मी पाडल्यात ना, तशा पाडल्या ना तर तुम्हाला प्रॉब्लेमच येणार नाही. हे पहा अशा प्रकारे या साईडच्या मारून झाल्या ना का इथं लगेच टाचणी लावून घ्यायची. हे पहा, आणि हे टाचणी मारून झाली का पहिल्या ह्या प्लेट जमा करून घ्यायच्या. बघा अशा पहिले एकीला टाचणी लावून घ्यायची, म्हणजे प्रॉब्लेम नाही होत. नंतर ही दुसरी अशी. ह्या प्लेट्स खूप त्रास देतात कपडा व्यवस्थित नसल्यावर. ही तिसरी. माझी पद्धत एकदम सोपी आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पहा. आता ही बाजू झाली. आता इकडच्या प्लेट्स ह्या पण तशाच प्रकारे पकडायच्यात, अशाच. आणि तुम्हाला पाहू शकता किती सुंदर प्लेट्स आल्यात. शक्यतो या प्लेट्स पाडायला खूप मैत्रिणींना त्रास होतो, पण मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही केलं ना, तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. आता या साईडच्या आपण पहिल्या टाचण्या लावून घेऊ. हे पहा, पहिली प्लेट्स, ही दुसरी. या प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायला लागतात, म्हणजे आपली प्लेट्स देवसेना स्लीव खूप छान शेपमध्ये येते. म्हणून पहिल्यांदा इथे वेळ गेला तरी चालेल, पण या प्लेट्स आहे ना व्यवस्थित करून घ्यायच्या. आणि ही तिसरी, चौथी प्लेट. हे पहा, या प्लेट जोडून झाल्या. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, पहिली इथं टिप मारून घ्यायची सर्वात आधी. तर ही एक टाचणी मी काढून घेते. हे पहा, आणि दुसरी पण काढून घेते. हे पहा, टिप मारून घेतली आपण. डबल टिप मारू इथं. आणि इथं आपल्याला परत एक कापडा जोडून घ्यायचा आहे. घेणार आहे इथं खाली फक्त जोडण्यापुरता, बाकीचं मोडपून शिवण्यात जातं. तर हे पहिल्यांदा करून घ्यायचं असेल. हे पहा, असं डबल घडी घेतली मी. आणि इथे फक्त आपल्याला एवढाच भाग शिवायचा आहे, बाकीचं आपलं शिवण्यामध्ये जातं. ते इथे शिवून घ्यायचं, कारण ते धागे निघतात ना त्याचे. आणि ज्याला फिनिशिंगमध्ये काम करायचं आहे ना, वेळ जातो पण फिनिशिंग महत्त्वाची असते. आणि ते आता परत हे इथंच फोल्ड करायचं जागेवर, जास्त वरती नाही न्यायचं, कारण वरती आपल्याला स्लीव जोडून घ्यायचे ना, म्हणून. पहा, असं इथंच जागेवर मी दुमडला, म्हणजे आपली ही बाजू पॅक झाली, धागे वगैरे निघायला नको. त्यानंतर ही साईड पण मुडपून घ्यायची शिवण्याच्या आधी. हे कारण एक्स्ट्रा कपडा मी ठेवलेला आहे याला, हे असं मुडपून घ्यायचा. हे पहा, हा जास्तीचा कपडा आधीच फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे काय होतं, धागे निघती नाही आणि आपलं काम पण छान दिसतं फिनिशिंगमध्ये. शिवून झाल्यात आणि मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितल्यात ह्या कशा प्लेट्स मी पकडल्या. आता आपण इथं पहा, हा भाग शिवलेला होता ना, तो इथं ठेवायचा. हा बघा, हा सेंटर आहे आपला, बरोबर सेंटर बसी सेंटर पकडायचा. आणि हे इथं ही टाचणी लावून घ्यायची. इथं हे पहा, इथे एक टाचणी लावून घ्यायची. इथं सेंटरला एक टाचणी लावायची, जे आपला सेंटर निसटत नाही. पहा, आणि इथे एक टाचणी लावून घ्यायची. पहा, हे का एकदम मापात आपला पॅच बसलाय. आणि आता इथून टिप मारत यायचं. हे पहा, ह्या साईडने इथून खालपर्यंत टाचणी काढून घ्यायची. आणि इथं आल्यावर ही पण टाचणी काढून घ्यायची. आणि आता इकडे वरती टिप मारत यायचं. पहा, आणि आता ह्या आपल्या प्लेट्स बघा किती छान बसल्यात.
खालच्या साईडने असं झालंय, धागे निघाय नको काय नको, एकदम पॅक झालं. हळूच आपण इथं शिवता एक एक टाचने हळूहळू काढून घ्यायचं, जेणेकरून आपला प्लेट निसटायला नको. आणि आपलं सगळ्या प्लेट्स व्यवस्थित शिवून झाल्यात. आता हे जास्त कमी थोडं थोडं बाहेर निघलंय ना, हे व्यवस्थित कट करून घ्यायचं शेपनुसार. थोडंफार होतं इकडं तिकडं. किती सुंदर आपल्या प्लेट्स आल्यात, पाहू शकता एकसारख्या. आणि स्लीव पण किती छान शेपमध्ये आली, पाहू शकता तुम्ही. हे पहा, आणि पहा किती सुंदर लुक आलेला आहे आपल्या देवसेना प्लेट्स बाईला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑलवर करून ठेवा, म्हणजे सर्वात आधी माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. धन्यवाद.